नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी दीपाली घाडी तुमचं घाडी परिवार या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. तर आज वाटप घातलेली गोडी डाळ आणि व्हेज कोल्हापुरी घरच्या घरी कशी करायची ते आज मनीषाताई दाखवणार आहेत. तर आपण साहित्य आणि कृती त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. चला तर मग सांगा तुम्ही काय बनवणार आहे आणि कसं बनवणार आहे? आज आपण उपवासाची थाली म्हणजे आता माझ्या भावाचा आज मंगळवार उपवास आहे, त्याच्यासाठी स्पेशल जेवण. आपण वाटपाची गोडी डाळ करणार आहोत, व्हेज कोल्हापुरी करणार आहोत, भाकऱ्या, भात, मतलब बाजार कुरड्या बाजूया. आता मी इथे पहिली डाळीला सुरुवात करते. आपण इथे डाळीला कुकर लावायला घेते. मी अर्धा कप मुगाची डाळ घेतली आणि अर्धा कप तुरीची डाळ घेतली. आता ही आपण चांगली धुवून घेऊया 2-3 वेळा. तर इथे आपली आता डाळ धुवून झाली आहे. आता आपण याच्यात पाणी घालूया. डाळीच्या थोड्या वरती आपण पाणी घालणार आहोत, नाहीतर डाळीचं पाणी सगळं बाहेर येतं. त्याच्यामुळे आपण डाळीच्या वरती थोडस पाणी ठेवणार आहोत. आता याच्यात आपण टोमॅटो घालणार आहेत कट केलेले, आणि हिरवी मिरची कट केली 2, म्हणजे मध्ये स्लाइड काढून आपण मिरच्या टाकल्या. हळद, थोडस तेल, आता आपण मिक्स करून घेऊ. आपला डाळीचा कुकर तयार झालाय. तर आपण गॅसवरती ठेवू, गॅस लावून घेऊया. इथे आपल्याकडे एकीकडे डाळ शिजते, आपण एकीकडे दुसरीकडे भाताचा कुकर लावू. पहिल्यांदा भात धुवून झालाय. अजून एकदा आपण तांदूळ धुवून घेऊया. इथे आपले तांदूळ धुवून झालेत. तांदळानुसार आपण पाणी ऍडजस्ट करणार आहोत. मी 2 कप तांदूळ घेतले, तर 2 बोट मी पाणी घेतलंय. यात आपण थोडं तेल घालणार आहोत. तेल आणि भात सडसडीत होतो, आणि थोडस तेल. चला, आपला भाताचा कुकर पण रेडी झाला. आता आपण डाळीच्या वाटणाची तयारी करू. वाटण्यासाठी मी इथे खवलेलं खोबरं घेतलंय, 4 मिरच्या घातल्यात वाटपात, 1 बारीक कांदा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडस जिरं, थोडीशी हलकीशी हळद, कारण की आपण डाळीत पण हळद टाकली आहे, त्यामुळे थोडीशी नावाला हळद. आता हे आपण वाटून घेऊ. आता आपलं जरा वाटून झालेलं आहे. आता याच्यात आपण पाणी घालू आणि एकदम बारीक पेस्ट करून घेऊ.
अशा प्रकारे आपण हे वाटून घेतलंय एवढं बारीक. आता आपली इथे डाळ बघा शिजली चांगली. आता ही थोडीशी आपण असं दवळून घेऊ, घोटून घेऊ. बघा म्हणजे आपली डाळ झाली अशी घोटून व्यवस्थित. आता आपण डाळीला फोडणी द्यायला चालू करू. टोप ठेवते. त्याला तो तिथे चांगलं तापलाय. आता तेल घालूया. 2 ते 3 चमचे तेल घालूया. यात आपण आता तेल तापले, राई टाकू. राई चांगली तडतडून द्यावी, नाही तर राईचा कडवटपणा हा डाळीत उतरतो आणि डाळीची टेस्ट खराब होऊ शकते. इथे आपली राई तडतडते. आता आपण गॅस जरा स्लो करू, जेणेकरून जिरा आपला करपणार नाही. मी जिरा आता क्रश करून घेते. आता याच्यात मी जिरं घालते. कढीपत्त्याची पानं. कढीपत्ता चांगला तडतडल्यावर याच्यात आपण हिंग घालू आणि थोडी डाळ घालूया आणि फोडणी चांगली परतून घेऊ. असं आपण डाळ परतून घेते. आता बाकीची उर्वरित डाळ आपण ऍड करून घेऊ. थोडं पाणी घालू. डाळ आता आपली डाळ ही घालून झाली. आता याच्यात आपण वाटाप ऍड करू, जे आपण वाटाप वाटलं होतं डाळीचं. आता गॅस आपण फास्ट करू आणि तुम्हाला जेवढी डाळ घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे, तेवढं तुम्ही पाणी ऍड करू शकता. हे बघा मी जास्त पातळ नाही ठेवले. माझ्या भावाला घट्ट डाळ अशी आवडते वाटपाची, त्यामुळे मी जास्त पाणी ऍड नाही केलंय. आता याच्यात मी चवीनुसार मीठ ऍड करते. थोडीशी कोथिंबीर आता ऍड करते मी. म्हणजे हे बघा आपली ही गोडी डाळ तयार आहे. आता याला चांगली उकळी काढायची आपल्याला. उकळून द्यावी. तर चला, एका साईडला आपला भात पण तयार झालाय. आता सुरुवात करू आपण भाकऱ्यांच्या तयारीला.
तर इथे आपण तांदूळ आणि ज्वारीच्या मिक्स भाकऱ्या भाजणार आहोत. तर इथे मी पीठ चाळून घेतलंय आणि भाकरीला लावायला मी तांदळाचं पीठ घेते, कारण की तांदळाचं पीठ हे सरसरीत असतं, त्यामुळे भाकऱ्या पटकन तापल्या जातात. पीठ मळण्यासाठी मी कोमट पाण्याचा वापर करते, जेणेकरून भाकऱ्या आपल्या नरम होतात. तर इथे आपण आता पीठ मळून घेऊया भाकरीचं. थोडं थोडं पाणी ऍड करू. तर मंडळी बघा, आपला असा गोळा झालाय. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. कारण आपण जेव्हा गोळे करून घेणार, भाकरी जशी जशी आपण थापणार तसं ते पीठ मळून मळून घेणार. तर तसं मी हे लहान असे गोळे करून घेते, जेणेकरून आपले पटापट भाकऱ्या तापल्या जातील, आपलं काम सोपं होऊन जाईल. मंडळी बघा, आपली डाळ आता चांगली उकळली आहे. ही डाळ आपण जेवढी चांगली उकळू तेवढी ही चांगली टिकते, म्हणजे जास्त लवकर खराब होत नाही. त्याच्यामुळे आपण चांगली डाळ शिजून घेतली, उकळून घेतली बघा, चांगली उकळी फुटल्याला. आता ही डाळ आपली तयार आहे. आता आपण बाकी उर्वरित कोथिंबीर आता यावर घालून घेऊ आणि गॅस बंद करू. आता आपण एकीकडे तवा तापून ठेवतोय. तवा हा चांगला तापवा, म्हणजे जेणेकरून आपली भाकरी चांगली शेकली जाईल. आपण तवा एकीकडे तापत ठेवलाय आणि एकीकडे आपण भाकरी भाजायला घेऊ. आता भाकरीचा गोळा घेताना आपण कधी पण चांगला मळून घ्यायचा, म्हणजे भाकरी आपल्या नरम होतात. जितकं पीठ आपलं चांगलं मळलं जातं तितकं भाकरी आपली नरम होते. म्हणजे बघा, आपला हा गोळा तयार झालाय. आता मी थोडंसं तांदळाचं पीठ घेते. आता आपली भाकरी घालूया पटकन. भाकरी ही म्हणजे समान तापून घ्यायची. आता भाकरीचे किनार झाड झाल्या तर भाकरीच्या किनार एकदम कडक लागतात. अशा आपण किनाराकडून पातळ करत जातो आणि मध्ये एकदा तापून घेऊ. आपली ही चारी बाजूने व्यवस्थित पातळ अशी आपली भाकरी तापून झाली. बघूया आपला तवा तापलाय का, भाकरी आपण शेकून घेऊ. तर मंडळी, इथे आपला बघा तवा चांगला तापलाय. आता आपण भाकरी घालू याच्यावर. त्याच्यावर पाणी लावून घेऊ. आता पाणी लावल्यावर आपल्याला भाकरी ही लगेच उलटायची आहे. पाणी पूर्ण सुकल्यावर भाकरी जर आपण उलटली तर भाकरीला भेगा जातात, जेणेकरून आपली भाकरी चांगली फुगत नाही. आता आपण ही भाकरी चांगली परतून घेऊ आणि दुसऱ्या बाजून चांगली शेकून घेऊ. मंडळी हे बघा, आपल्याला अशा कडा व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. आता ही आपली भाकरी झाली शेकून म्हणजे बघा चांगली. आता ही आपण फोड मारून घेऊ.
दुसरी भाकरी घालून घेऊ. अशा प्रकारे आपण सगळ्या भाकऱ्या करून घेऊया. आता आपल्या भाकऱ्या झाल्यात. आता आपण पुढे करूया भाजी तयारी. आपण आज बनवणार आहे व्हेज कोल्हापुरी. सर्वप्रथम आपण आधी वाटाप भाजून घेऊ. त्यासाठी लागणार तवा तापत ठेवलाय. तवा तापून द्या. आता याच्यात मी 2 चमचे खोबरं सुकं. याच्यात आपल्याला जास्त वाटप नाही टाकायचंय, त्याच्यामुळे 2 चमचे मी सुकं खोबरं घेतलंय. 10 ते 12 काजूचे तुकडे घेतले आणि 2 चमचे मी तीळ घेतले. आता हे आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे. तर एकीकडे मी भाज्या चांगल्या धुवून चॉप करून घेतल्या. त्याच्यात मी शिमला मिरची घेतली, फरसबी घेतले, फ्लॉवर घेतलाय आणि गाजर घेतलाय. तुम्हाला वाटल्यास तुम्ही पनीर सुद्धा ऍड करू शकता. मी सध्या पनीर नाही घेतलंय. सध्या आमच्याकडे पनीर खाऊन खाऊन कंटाळा आलाय, त्याच्यामुळे मी याच्यात पनीर स्किप करते. तुम्ही याच्यात मगज सुद्धा ऍड करू शकता. जर तुम्हाला वाटल्यास मगज पण तुम्ही वापरू शकता. आपले तीळ चांगले खरपूस भाजलेत. आणि ते नंतर घातले म्हणजे जेव्हा आपलं खोबरं आणि काजू भाजून होतात तेव्हा घातलं तरी चालतील. मी आता एकत्रच भाजलेले. इथे आपलं खोबरं आणि काजू भाजून झाले. आता हे आपण काढून घेऊ. गॅस जरा स्लो करते. एकीकडे आपलं आता वाटाप भाजून झालाय. यात आपण थंड करत ठेवू. तोपर्यंत आपण भाज्या रोस्ट करून घेऊ. आता मी सगळं एकाच वेळेला घालणार आहे. फ्लॉवर, फरसबी, गाजर आणि शिमला मिरची. आधी आपण थोडं 2 मिनिटं आपण याला असंच परतून घेऊ, त्यातला पाण्याचा अंश जायला. आता आपण याच्यात 2 चमचे तेल ऍड करू. आणि आपण भाजी चांगला रोस्ट करून घेऊ. त्याच्या सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत. अशा प्रकारे आपल्याला हे रोस्ट करून घ्यायचे चांगल्या. एकीकडे आपल्या भाज्या रोस्ट होत आहेत, तोपर्यंत आपण कांदा टोमॅटो कापून घेऊया. कोथिंबीर चॉप करून घेते. मध्ये मध्ये आपण भाज्या परतत राहू. मीडियम साईजचे कांदे घेतले. 2 मीडियम साईजचे कांदे आता आपण बारीक चॉप करून घ्यायचे.
जितके आपल्याला जमतील तितके बारीक, म्हणजे आपली ग्रेव्ही आहे ती एकदम व्यवस्थित होते. तर आपला कांदा इथे कापून झालाय. आता मी इथे टॅमॅटो घेतलेत. टॅमॅटो मी जरा 2 मोठ्या साईजचे घेतलेत. आपल्या भाज्या अजून थोड्या फ्राय व्हायच्या आहेत. तोपर्यंत आपण वाटा पाटून घेऊया. आता एवढं बारीक वाटलंय. आता याच्यात थोडंसं आपण पाणी ऍड करणार आहे, जास्त नाही, थोडं. एकदा परत मिक्सरला लावून घेऊ आपण. आपल्या भाज्या इथे रोस्ट करून झाले. आता हे आपण काढून घेऊ. आपण भाजीला फोडणी देऊया. इथे आपण कढई तापत ठेवूया. त्याला फक्त जास्त नाही, थोडं 2 चमचे तेल घ्यायचंय, कारण की आपण भाजी रोस्ट करताना जे तेल टाकले ते आपलं एक्सेस आहे. हे बघा मंडळी, हे बघा आपलं तेल आहे, त्याच्यामुळे आता मी फोडणीला जास्त तेलाचा वापर नाही करत आहे. तेल आपलं टाकलं, आपल्याला जिरं घ्यायचंय. जिरं क्रश करून घेतोय आपण हातावर. जिरं क्रश करून घेतोय. इथे तेल आपलं तापतंय. आता आपण जिरं टाकूया. तेजपत्त्याची 2 पानं टाकतोय. आता मग कांदा ऍड करू. कांदा जरा मऊ होईपर्यंत चांगला भाजून घेऊ. आता इथे आपला कांदा ब्राऊन झालाय थोडा. आता या स्टेजवरती आपल्याला इथे आलं लसूण पेस्ट ऍड करायची आहे, जेणेकरून आपली आलं लसूण पेस्ट चांगली भाजली जाईल आणि त्याचा उग्रपणा कमी होईल. तर मी इथे स्मिथ अँड जोन्सची आलं लसूण पेस्ट वापरते. आता आपण आलं लसूण पेस्ट पण चांगली त्यात परतून घेऊ. आता आपण याच्यात टोमॅटो ऍड करू. टोमॅटो आणि कांदा एकदम मऊ व्यवस्थित होईपर्यंत आपण याला परतून घेऊ चांगलं. तर इथे आता आपला कांदा आणि टोमॅटो चांगला परतून झालाय. या स्टेजवरती आता आपण याच्यात मसाले ऍड करणार आहे. तर आपण आधी गॅस बारीक करू, जेणेकरून आपले मसाले करपणार नाही. याच्यात मी आता हळद घालते, थोडी हळद घालते. हा काश्मीरी मिरची पावडर, यांनी तिखट नाही ना, याला फक्त रंग असणार, त्याच्यामुळे हा 1 ते 1.5 चमचा मी काश्मीरी मिरची पावडर वापरते.
तिखटासाठी अर्धा चमचा लाल तिखट, एक ते दीड चमचा धना पावडर, थोडीशी कोथिंबीर. आता आपण हे मसाले चांगले परतून घेऊ. आपल्याला जर सुकं वाटलं तर आपण थोडा पाण्याचा हातका मारणार, जेणेकरून आपले मसाले चांगले परतले जातील. मी इथे थोडं पाणी ऍड करते. गॅस फास्ट करते. आता मसाले आपण चांगले भाजून घेऊ. आपली भाज्यांची टेस्ट नाही आपल्या मसाल्यावरती अवलंबून असते. जेव्हा आपण ग्रेव्ही किंवा कुठल्याही प्रकारचा मसाला चांगला भाजतो तेव्हा त्याची टेस्ट आपली भाजीमध्ये उतरते. त्याच्यामुळे मसाले हे चांगले भाजले गेले पाहिजे. इथे आपला मसाला चांगला परतून झालाय. आपण याच्यात भाज्या ऍड करू ज्या फ्राय केल्या होत्या त्या. भाज्या आपण चांगल्या परतून घेऊ. आपण याच्यात पाणी ऍड करू. आपण याच्यात जे वाटप वाटलं होतं त्यात आता आपण वाटप ऍड करू. आपल्याला जास्त वाटप नाही घालायचंय. आपल्याला भाजींची टेस्ट भेटली पाहिजे. त्याच्यामुळे आपण याच्यात जसे 2 ते 2.5 चमचे हे वाटप घालतोय. अशी आपली भाजी चांगली परतून घेऊया. थोडस पाणी पण ऍड करू अजून आणि एक वाफ काढून घेऊ. भाज्या आपल्या ऑलरेडी परतलेल्या आहेत चांगल्या, त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. आपण फक्त एखादी वाफ काढून घेऊया. बघू, एक वाफ आली आपली. ह्याच्यात आपण गरम मसाला ऍड करू. मी इथे एव्हरेस्टचा गरम मसाला घेतलाय. 1 ते 1.5 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, ते पण चांगलं परतून घेऊ आणि मीठ लागायला पाहिजे म्हणून जरास फक्त एक वाफ काढून घेऊ. मग आपली भाजी तयार आहे. मंडळी, आपली भाजी आता तयार आहे. आपण आपल्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ करू शकतो. मी थोडी ग्रेव्ही ठेवली आहे कारण की मी आता भाकऱ्या भाजल्यात, मग भाकरीवर खायला मी थोडी ग्रेव्ही ठेवली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी म्हणजे पातळ किंवा घट्ट ठेवू शकता. तर मित्रांनो, जर आजची रेसिपी तुम्हाला आजची थाली कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, या आता जेवायला.